नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 8च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे देशमुखांसंदर्भातली. ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख हे दिल्लीला गेल्याचं कळतंय आणि सकाळीच ते अनिल देशमुख हे दिल्लीसाठी रवाना झाल्याचं कळतंय. कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी म्हणून ते दिल्लीत दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या दरम्यान त्यांच्या दिल्ली वारी दरम्यान ते काही राजकीय भेटीगाठी घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. तर सुप्रीम कोर्टात जाण्याची देखील शक्यता असल्याची माहिती. खरं तर सुप्रीम कोर्टात हजर राहण्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी म्हणून अनिल देशमुख जे आहे ते दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि या दरम्यान काही राजकीय भेटीगाठी देखील घेण्याची शक्यता आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं त्यांना समन्स बजावला होता आणि याच पार्श्वभूमीवरती अनिल देशमुखांची ही दिल्ली वारी. सागर कुलकर्णी आमचे मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर. स्वाती, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 100 कोटी वसुलीच्या प्रकरणावरून आणि त्याच्या चौकशीवरून अतिशय अडचणीत आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये ईडीने त्यांना दोनदा समोर चौकशीसाठी येण्यासाठी बजावला होता. अर्थात वेगवेगळी कारणं देत अनिल देशमुख यांनी स्वतः हजर न होता त्यांच्या वकिलांच्या मार्फत त्यांचे जी काही म्हणणं आहे ते समोर मांडलं होतं. अर्थात पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून पुढील आठवडा जो नवीन सुरू होतोय या आठवड्यामध्ये अनिल देशमुख यांना 3रा समन्स येईल असं सांगितलं जातं. आणि ईडीची जर प्रक्रिया पाहिली तर 3 समन्स नंतर त्यांना कोणताही बेल न मिळता अटक होईल असं सांगण्यात येतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी दिल्ली गाठण्याचं ठरवलेलं आहे. दिल्लीचे काही सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश यांच्याशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने काही राजकीय घडामोडी किंवा राजकीय गाठीभेटी करता येतात का याची देखील चाचपणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात आज दिवसभरामध्ये अनिल देशमुख दिल्लीत काय कुणाकुणाला भेटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये देखील राष्ट्रवादीच्या एक नेत्यांना वेगवेगळ्या यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झालेला आहे. अडचणी राष्ट्रवादीच्या वाढताना दिसत आहेत. पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या तोंडावर आलेलं आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टींकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं देखील गरजेचं आहे असं वाटतं. अगदी सागर. आणि अनिल देशमुखांच्या या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बघूयात पुढची बातमी आहे ती वारी संदर्भातली. पायी वारीला बंडातात्यांनी सुरुवात करताच बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्यासोबत जे काही वारकरी होते पायी वारीसाठी निघालेले त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संकल्प मंगल कार्यालय, आळंदी पुणे रस्ता, वडमुखवाडी, चरोली इथे त्यांना ठेवण्यात आलंय. आणि याचाच निषेध म्हणून याला विरोध म्हणून काकडा भजन देखील या ठिकाणी वारकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. कारण बंडातात्या कराडकरांसोबत असलेले या वारकरी देखील पायी वारी जाण्यासाठी ठाम होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे. आणि याचाच विरोध म्हणून आता भजन आंदोलन एक प्रकारचं या वारकऱ्यांनी इथे सुरू केलेलं आहे. काकडा भजन सुरू करून आपण आपल्या पायी वारी जाण्यावरती ठाम असल्याचं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे. हे काही वारकरी आहेत बंडातात्या कराडकरांसोबत जे पायी वारीसाठी निघाले होते. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. गोविंद, सध्याची काय अपडेट? कोणत्या ठिकाणी यांना स्थानबद्ध केलेलं आहे? कराडकरांची काय भूमिका? पोलिसांचं काय म्हणणं आहे? स्वाती, खरं तर कालच बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या समर्थकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही दिंडीला सुरुवात केली आहे आणि परंपरेनुसार सुरुवात केलेली दिंडी आता थांबणार नाही. त्यानुसार आज सकाळी अगदी पहाटे 5 वाजता सगळेजण पायीवारीसाठी निघाले होते. त्याच वेळेस दिघी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि संकल्प गार्डन इथे त्यांना आता स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत आणि त्यांचे समर्थक वारकरीसुद्धा आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्यांचे मोबाईल जप्त केले आणि त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही. एखाद्या सराईत गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक बंडातात्यांना का दिली जाते या निषेधामध्ये आत्ता संकल्प गार्डन बाहेर
वारकऱ्यांचा एक मोठा जमाव जमलेला आहे आणि त्यांनी तिथेच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, भजन आंदोलनाला। त्यामुळे कुठेतरी संताप वाढताना दिसतोय। दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे या परिसरातील स्थानिक आमदार महेश लांडगे हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहे, भाजपचे आमदार आहेत। त्यामुळे या घटनेला आता राजकीय वळण येते का हेही आता बघावं लागेल। आणि एकंदरच जर बघितलं तर पोलिसांकडनं मात्र अद्यापही माहिती दिल्या गेलेली नाही आहे की त्यांच्यावर नेमके कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना कोणत्या कारणासाठी इथे स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। खरं तर त्यांना जर कारवाई करायची होती तर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना समन्स देता आले असते किंवा कायदेशीर कारवाई करता आली असती। मात्र अशा पद्धतीने स्थानबद्ध करण्याचं कारण काय याबाबत पोलिसांकडूनही माहिती मिळालेली नाही। आणि दुसरीकडे जर बघितलं स्वाती तर माझी वारी माझी जबाबदारी ही मोहीम चालवणारे वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांना सुद्धा पुणे पोलिसांनी हडपसरच्या पुढे अटकाव केलेला आहे। आणि तिथे जर बघितलं तर मोठा पोलिसांचा फौजफाटा पोहोचला। गणेश महाराज शेटे आपल्या समर्थकांसह पायीवारीसाठी निघाले होते, हडपसरच्याही पुढे पोहोचले होते। पण एकंदर बघितलं तर या निषेधार्थ आता गावोगावातून आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे। तसे आव्हान बंडातात्या समर्थकाकडनं केले जात आहेत। त्यामुळे प्रशासन आता यापुढे काय नेमका निर्णय घेते हे बघावं लागेल। बरोबर गोविंद, आता या ठिकाणी जिथे स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे बंडातात्या कराडकरांना, किती वारकऱ्यांची संख्या आहे त्यांच्या समर्थनात? अगदी स्वाती, जे तात्यांना आतमध्ये जिथे ठेवण्यात आलेल्या हॉलमध्ये तिथे 8 ते 10 वारकरी आहेत, मात्र बाहेर मात्र आता 50 ते 60 वारकऱ्यांचा जमाव जमलेला आहे। त्यामुळे कुठेतरी म्हणता येईल की संताप हा वाढतो आहे वारकऱ्यांमध्ये। स्वाती, अगदी गोविंद, अशीच अपडेट त्या ठिकाणाहून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद। तर बंडातात्या कराडकर यांच्या सोबतच गणेश महाराजांना देखील पोलिसांनी अटकाव केलेला आहे। जाण्यासाठी पायीवारीला जाण्यासाठी त्यांना देखील अटकाव करण्यात आला असून महाराजांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेला आहे। माझी वारी माझी जबाबदारीचे गणेश महाराज यांना आपण पाहतोय अशा पद्धतीने हीच ती दृश्य आहे ज्या ठिकाणी त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे। त्यांना समजावून सांगताना पोलीस दिसतायत, पायीवारीला यंदा बंदी आहे, निर्बंध आहेत कोरोनामुळे आणि त्यामुळे तुम्ही पायीवारीला जाऊ नका असं पोलिसांकडून त्यांना सांगण्यात येतंय। मात्र ते पायीवारीसाठी आग्रही आहेत, ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती। मात्र पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। त्यामुळे बंडातात्या कराडकरांसोबतच आता आपण पाहतोय गणेश महाराज यांना देखील पोलिसांनी स्थानबद्ध केलंय। यंदा आपण पाहतोय सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे निर्बंध वारीवरती आहेत आणि त्या निर्बंधांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांकडून प्रशासनाकडून वारकऱ्यांना करण्यात आलं। आणि आता वारकरी देखील तयार झालेले आहेत मनाच्या वारीसाठी। अगदी उत्कंठा आणि तितकीच उत्कट इच्छा आहे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची, पायीवारीची। पण यंदा कोरोनाचं संकट अजूनही आहे आणि त्याचमुळे निर्बंधांचं पालन करत मनाच्या वारीशिवाय पर्याय नाही हे अनेक वारकऱ्यांनी स्वीकारले। मात्र काही वारकरी अजूनही ते स्वीकारण्याच्या तयारीत नाहीयेत आणि म्हणूनच ते पायीवारी जाण्यासाठी ठाम आहेत आणि त्यांना कुठेतरी पोलीस सांगण्याचा प्रयत्न करतायत की यंदा तशी परिस्थिती नाहीये आणि प्रशासनानं देखील निर्बंध लागू केलेले आहेत, तुम्ही त्या निर्बंधांचं पालन करा असं सांगण्याचं असं आवाहन करण्याचा तो प्रयत्न करतायत। मात्र बंडातात्या कराडकरांनी देखील आक्रमक भूमिका घेत आपण पायीवारी जाणारच असं म्हटलं होतं आणि त्यानुसार ते निघाले देखील होते। पण पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना स्थानबद्ध केलं आणि सोबतच माझी वारी माझी जबाबदारीचे गणेश महाराज यांना देखील आता पोलिसांनी जाण्यास अटकाव केलेला आहे। आणि त्यांना अशा पद्धतीने हडपसरच्या पुढे ते खरं तर पायीवारी जात असताना हडपसरच्या पुढे पोलिसांनी त्यांना अटकाव केला आणि महाराजांना त्याच ठिकाणी स्थानबद्ध केलेलं आहे। तर यंदा वारकरी जे कुणी वारकरी आत्ता या घडीला न्यूज 18 लोकमतवर ही बातमी बघत असतील त्यांना सगळ्यांना न्यूज 18 लोकमतचं ही आवाहन आहे की यंदा निर्बंध आहेत आणि तुमच्या सुरक्षेसाठी म्हणूनच खरं तर शासनानं हे निर्बंध आखून दिलेत, त्यांचं पालन करूया आणि यंदा देखील सलग दुसऱ्या वर्षी मनाची वारी करूया। आजपासून पायदळ दिंडी सुरुवात केलेली आहे। पण काही वारकरी मंडळी जे आमचे येत आहेत त्यांना पोलिसांचा त्रास होऊन राहिला आणि दिवे घाटाच्या जवळ काही पोलीस वारकऱ्यांना धमकवत आहेत की इथं कोणी थांबू नका, आम्ही किती सोशल डिस्टन्स पाळून चालत राहिलो हे आपण सर्व पाहत आहात, व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे।
आणि काल बंडा तात्या कराळकर यांना एक सहिष्णुतेच्या मार्गाने दिंडी सोहळ्याचं नियोजन केल्यानंतर सुद्धा एक प्रकारे अटक करण्यात आली, त्याचा मी जाहीर निषेध करतो. वारकऱ्यांना शांततेच्या मार्गाने कोरोनाचे सर्व नियम पाळून पंढरपूरला जात आहेत, त्यांना जाऊ द्यावं, मी अशी प्रशासनाला, सरकारला विनंती करतो. कृपया वारकऱ्यांचा रोष ओढून घेऊ नये. आणि माझी वारी माझी जबाबदारीचे स्वतः गणेश महाराज फोनवरून आपल्या संपर्कात आहेत. माऊली रामकृष्ण हरी महाराज, खरं तर सध्या तशी परिस्थिती नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी हे निर्बंध वारीवर असताना देखील तुम्ही पायी वारीसाठी निघाला होता. कुठेतरी शासनाच्या नियमांचं हे उल्लंघन नाही का? गणेश महाराज, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? कदाचित त्यांच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये, पण त्यांचं म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हडपसरच्या पुढपर्यंत ते खरं तर गेले होते आणि त्या ठिकाणी पोलिसांना अशा पद्धतीनं त्यांना थांबवलं आणि तुम्ही पायीवारी जाऊ नका असं म्हणत यंदा देखील पायीवारीसाठी बंदी आहे, निर्बंध लागू आहेत याची त्यांना आठवण करून दिली आणि त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. मात्र काही वारकरी आपण पाहिलं, जसं की बंडाताता कराडकर यांच्यासोबत सुद्धा काही वारकरी आहेत आणि ते देखील पायीवारीसाठी आक्रमक आहेत आणि आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. पण जसं की आपल्याला माहिती आहे, हजारो लाखोंच्या संख्येनं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून वारकरी विठ्ठल भक्त हे वारीमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. पुन्हा एकदा गणेश महाराज जोडले गेलेले आहेत. महाराज रामकृष्ण हरी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो रामकृष्ण हरी. महाराज, खरं तर यंदा देखील सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं संकट आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी म्हणूनच खरं तर निर्बंध लागू केलेले आहेत, पण तरी देखील त्या निर्बंधांना न मानता तुम्ही पायीवारीसाठी निघाला होता. शासनाच्या नियमांचं हे उल्लंघन नाही का? ताई, आम्ही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, सरकारला पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही त्यांना नम्र विनंती केली होती की किमान 50 वारकरी पायी पंढरपूरला जायला पाहिजे. अजितदादांनी हे सांगितलं होतं की जर समजा पायी वारी सोहळ्यामध्ये वारकरी दर्शनाला जर आले तर गर्दी झाली तर पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल आणि लाठीचार्ज जर केला तर भाविकांचा उद्रेक होऊन एक सरकारची बदनामी होऊ शकते की भाविकांवर लाठीचार्ज करण्यात आला. म्हणून आम्ही विनंती अशी केली होती की आमच्यासोबत पादुका देऊ नका. जर पादुका नसल्या तर गर्दी होणारच नाही, कोणी दर्शनाला येणार नाही. पण आमच्यासोबत साधी कोणी चर्चा सुद्धा केली नाही, प्रशासनानं हात पुढे केला नाही, सरकारनं हात पुढे केला नाही आणि म्हणून आमच्या जे काही वारकरी संघटना आहेत त्या वारकरी संघटना मिळून माझी वारी माझी जबाबदारी या अनुषंगाने आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी वारी करता निघालो आहोत आणि पोलिसांनी आता आम्हाला इथं अडवलेलं आहे हडपसरच्या समोर. तर आमची त्यांना विनंती हेच आहे की आम्ही या रस्त्याने जात असताना ग्रुपनं जात नाही, वेगळे वेगळे 2-2, 3-3 वारकरी असे 5 ते 10 फुटाचं अंतर ठेवून चालणार आहेत. सर्व नियम पाळून जात असताना पंढरपुरातच गेलो पाहिजे असा आमचा आग्रह नाही. वाखरीपर्यंत गेल्यानंतर काय आम्हाला करायचं तिथं, जर जाता आलं तर जाऊ, नाही जाता आलं तर आम्ही वाखरीचं दर्शन घेऊन परत येऊ. पण महाराज पण महाराज, मुद्दा असा आहे की तुमचं अनुकरण करणारे पण खूप सारे वारकरी आहेत आणि त्यांना देखील कुठेतरी इच्छा होईल की मला देखील पांडुरंगाला पायीवारी माझी पोहोचवायची आहे. त्यामुळे तुमच्याप्रमाणे बाकीचे पण प्रवासात वारकरी तुमच्यासोबत निघतील आणि मग गर्दी होणारच की. ताई, हा विचार सर्व सरकारने करायला पाहिजे होता. सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकारनं पुढाकार घेऊन किमान 50 काय 10 वारकऱ्यांना जरी परवानगी दिली असती तर महाराष्ट्रातले सर्व वारकरी शांत झाले असते. आम्हीच पायीवारी करत आहोत अशातला काही प्रकार नाही आहे. काल गुरुवारी बंडातात्या कराळकर हे सुद्धा पायीवारी करता निघाले, त्यांना सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे. पण त्यांची जी वारकरी मंडळी आहे ते सर्व पायीवारी करता निघालेले आहेत. आम्हाला सुद्धा रस्त्यानं बरेच वारकरी पायी जाताना दिसत आहेत. गणेश महाराज, आपल्याला जर माहित असेल तर काल आळंदीमध्ये RT-PCR ही कोरोनाची चाचणी जी आहे ती अनेक वारकऱ्यांची करण्यात आली. आळंदीमध्ये प्रस्थान सोहळ्याच्या आधी काही वेळ तर बऱ्याच वारकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि म्हणून हेच टाळण्यासाठी, वारकरी सुरक्षित राहण्यासाठी म्हणून खरं तर हे निर्बंध आहेत. कुणालाच वाटत नाहीये की वारी होऊ नये, पण आता सध्या परिस्थिती तशी आहे आणि या परिस्थितीला आपण खरं तर त्या नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी नाही वाटत आहे का?
ताई आम्ही नियमाचं पालन करीतच आहोत. आम्ही कोणत्या गावकऱ्याच्या संपर्कामध्ये येत नाही आहोत. गावकरी स्वतःहून आम्हाला पार्सल पद्धतीने भोजनाची नाश्त्याची व्यवस्था करून देतात. आम्ही कोणाच्या संपर्कात येत नाही. आणि राहिला प्रश्न कोरोना पॉझिटिव्हचा, फक्त वारकऱ्यांच्या करताची धमकी देणं चालू आहे. आता काल माननीय अजितदादा पवार हे एका लग्न सोहळ्यात गेले आणि तिथं 50 पेक्षा जास्त गर्दी होती. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा पुण्याला राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा झाला, तिथं सुद्धा 10,000च्या वर मंडळी होती. मग राजकीय कार्यक्रमात कितीकही गर्दी झाली तर चालते, आणि वारकऱ्यांनी जर नियम पाळून सुद्धा जर वारी केली तर का चालू नाही? नाही खरे, तो मुद्दा तर आहे. सोबत अखिल भाविक वारकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा एक चर्चा करावी. बर, सुधाकर महाराज, रामकृष्ण हरी महाराज, खरं तर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून हे निर्बंध असताना पायी वारी जाणारच या भूमिकेवरती आग्रही असणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? नाही, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं निर्णय घेतलाय असं नाही, संपूर्ण समाजासाठी निर्णय घेतलेला आहे. परंतु समाजाचा निर्णय होत असताना समानता असावी एवढंच आमचं म्हणणं आहे. सगळीकडे विषमता दिसते. लग्नाला 50 लोकांना परवानगी आहे, 500 लोक असतात. कार्यालयाची उद्घाटनं 2 वर्ष बंद ठेवावीत, निवडणुका बंद ठेवाव्या, राज्यपालांच्या माध्यमातून त्या कार्यालयाकडून निवडणुकीच्या जागी प्रशासकीय यंत्रणा राबवावी, तिथं प्रशासन नेमावं. निवडणुका आता घ्यायची काय गरज आहे 2 वर्षामध्ये? या कोरोना आम्हालाही लक्षात येतो, सगळ्यालाच लक्षात येतो. आमचं प्रशासनाला त्रास देण्याचा मूळच हेतू नाही, पण आम्ही आमचं कर्तव्य करत असताना त्रास होत असेल तर तो आमचा नाविलाज ठरणार आहे. आणि आमचं कर्तव्य करायचं नाही का? आता आम्ही जर संस्था म्हणून सामुदायिक, तुमचा हाच मुद्दा, हाच प्रश्न आपण लोकप्रतिनिधींना विचारूयात. भाजप आमदार महेश लांडगे सर देखील फोनवरून आपल्या सोबत आहेत. लांडगे सर, तुम्ही जर ऐकलं असेल या वारकऱ्यांचं, या महाराजांचं नेमकं म्हणणं काय आहे? जसं की बंडातात्या कराडकर देखील ठाम आहेत की पायी वारी करणारच म्हणून, आणि त्यांना आता पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे. काय या परिस्थितीबद्दल बोलाल? आता मी बंडातात्यांबरोबर आहे, स्वतः त्यांच्या सोबत बसलेलो आहे. बंडातात्यांचं म्हणणं असं आहे की मी आंदोलन करत नाही आहे, मी माझी उपासना करतो आणि उपासना करायला मला घटनेने अधिकार दिलेला आहे असं त्यांचं मत आहे. आणि ते स्वतः या आपल्या बरोबर त्यांच्या बरोबर सगळ्या वारकऱ्यांना सूचना करतायत की 10-15 फुटाच्या अंतरावर एकेकाला चला. आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही 50 लोकांना आम्हाला परवानगी द्यावी, 50 लोकांना आम्ही 10 फुटावर आम्ही चालतो. आम्ही सगळं जे काही सूचना आहेत किंवा नियम आहेत ते नियमाचं पालन करून आम्ही ही पायी दिंडी वारी करतो. त्यात आता बंडातात्यांचं असं म्हणणं आलं, तुम्ही माझ्यामुळे जर बाकीच्या जर सुद्धा हे करणार असाल तर मी माझ्या या संदर्भामध्ये मी पायी वारी न करता मी माझ्या डायरेक्ट गाडीमध्ये पंढरपूर पर्यंत जायचं, बाकीच्या वारकऱ्यांना 10 फुटाच्या अंतरावरनं त्यांना चालू द्या, असं त्याची भूमिका त्यांची आहे. मग ही जी भूमिका आहे, मग हे सगळं नियोजन करण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडलं असं म्हणायचं तुम्हाला? मॅडम, जर ही 700 वर्षाची परंपरा आहे ना, आता 2 वर्ष झालं ती खंडित झाली. त्यांच्या डोळ्यात पाणी येते बंडातात्यांच्या. 50-60 वर्ष झालं ते वारी करतायत. कारण मागच्या वर्षी या वर्षी त्यांची वारी होऊ शकली नाही, ते रडतायत अक्षरशः. आणि त्यांना असं वाटतं ही परंपरा जर अशीच अजून 1-2 वर्ष जर खंडित राहिली तर त्यांचं म्हणजे 700 वर्षाच्या परंपरेला पूर्ण हे होत नाही. त्यांचं जे तळमळ करते, त्यांनी जेवण सुद्धा घेतलं नाही, काही नाश्ता करून घेतलं अशा पद्धती त्यांची भूमिका आहे. आम्ही आहे त्यांच्या जवळच आहे, म्हणून काय आम्ही त्याचा मार्ग निश्चित करतो प्रयत्न. बरं, मग आता तुम्ही त्यांच्या जवळ आहात, त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे, मग आता त्यांच्या पायीवारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची भूमिका काय राहणार आहे? त्यांच्याबरोबर आम्ही आहात. त्यांची पायवारीची त्यांना जर पायवारी करायची असेल तर शासनाने निर्बंध आपण जसं शासनाने सांगितलं की सुरक्षित अंतर ठेवा आणि सगळे नियम पाळा, तर त्या नियमाचं पालन करून जर हे वारकरी मंडळी करणार असतील तर आमचं मत आहे की परंपरा खंडित न होतं त्यांना ती संधी पाहिजे. बरं महेश सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. गणेश महाराज आणि सुधाकर महाराज, आपले देखील खूप खूप धन्यवाद. आणि त्यामुळे आता सरकार नेमकं तुमच्या या भूमिकेवरती कसं सहकार्य करतं आणि काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि आता लॉकडाऊन संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत.
सुरुवातीला बातमी आहे मुंबई नगरीतून. मुंबई आणि उपनगरामध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी देखील मुंबईमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध हे लागू आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लस विषाणूचा देखील डेल्टा प्लस या व्हेरियंटचा देखील धोका आहे आणि त्याचाच विचार करून वीकेंड लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतोय प्रशासनाकडून संसर्ग वाढू नये, रुग्णसंख्या वाढू नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध अजूनही लागू आहेत, जिथे की आपण पाहतोय रुग्णसंख्या कमी झाली आहे पण तरीही कुठेही रिस्क घ्यायची नाहीये. तिसऱ्या लाटेचा धोका आहे, तिसरी लाट येऊच नये यासाठी ही सगळी काळजी, ही सगळी खबरदारी घेताना प्रशासन आपल्याला बघायला मिळते. लेव्हल 3 चे निर्बंध अजूनही मुंबईकरांसाठी लागू आहेत, कारण आपण पाहिले नुकताच डेल्टा प्लस हा व्हेरियंट देखील आढळलेला आहे. त्या व्हेरियंटचे देखील पेशंट्स, रुग्ण हे आढळून आलेले आहेत आणि म्हणूनच हा संसर्ग झपाट्यानं वाढू नये, त्याला अटकाव बसावा याचसाठी म्हणून आता हे निर्बंध लेव्हल 3 चे मुंबईकरांसाठी उपनगरांमध्ये देखील मुंबईच्या लागू असणार आहेत. आणि वीकेंड लॉकडाऊन देखील आता मुंबईमध्ये आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मुंबईकरांना वाटत होतं की मॉल कधी उघडले जातील, बाकीच्या गोष्टी कधी सुरू होतील, पण अर्थातच तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला घ्यायचा नाहीये आणि म्हणूनच हे निर्बंध मुंबईकरांसाठी. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी मुंबईतली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. थेट जाऊयात अजितकडे. अजित, आता मुंबईतल्या कोणत्या परिसरात आपण आहात? शनिवार आहे त्यामुळे अर्थात वीकेंड असल्यामुळे आता आपण पाहिलं नागरिकांची ओढ कुठेतरी पर्यटन स्थळी होताना दिसतीये, वाढताना दिसतीये, पण वीकेंड लॉकडाऊन अजूनही कायम मुंबईकरांसाठी. स्वाती, मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागात आहे आणि रविवारची वेळ आहे, माफ करा शनिवार आहे. या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर कोरोना काळानंतर जे निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्यानंतर रविवार काय, सोमवार काय, शनिवार काय सर्व दिवस गर्दी होती. पण हळूहळू ही गर्दी जी आहे ती वाढू लागल्यामुळे काही निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे शनिवार रविवार जे निर्बंध आहेत ते निर्बंध आता आणखीन कडक करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल तर या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मुख्यत्वे गर्दी जी आहे ती कमी पाहायला मिळते. आणि या परिस्थितीमध्ये नेमके जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या देखील कमी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून येणारे सकाळी सकाळी येणारे चाकरमानी जे आहेत त्यांची गर्दी खूप मोठ्या संख्येने असते आणि इथं चालायला जागा नसते. जरी निर्बंध कमी झाले असले आणि पुन्हा गर्दी वाढू लागली असली तरी देखील या ठिकाणी जी गर्दी आहे ती होतच राहते. पण याचमुळे शनिवार रविवार या 2 दिवशी जे आहे म्हणजे वीकेंडला कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवरती मुंबईतली परिस्थिती आहे, मुंबईत गर्दी जी आहे ती शनिवार रविवार कमी झालेली आहे आणि ही गर्दी जी आहे ती कमी व्हावी याकरताच हे निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. कारण का जर मुंबईत गर्दी वाढली तर मुंबईत जो चाकरमानी येतो तो मुंबई उपनगर, फक्त मुंबई उपनगर नाही तर ठाणे असेल, नवी मुंबई असेल, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरातून येणारी लोक आहेत आणि या लोक जर मुंबईमध्ये आली, कोरोनाची लागण झाली किंवा ते बाहेरून मुंबईमध्ये आले तर फैलाव मोठ्या संख्येने होऊ शकतो आणि जोरात होऊ शकतो. आणि ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ती लक्षात घेता सरकारने जे आहे ते शनिवार रविवार कडक निर्बंध लागू केलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून ज्या वेळेस मोठ्या संख्येनं ही सगळी गर्दी इथे ज्यावेळेस असते ती आज आपल्याला गर्दी दिसत नाहीये आणि त्यामुळेच हा संपूर्ण सीएचसीचा परिसर जो आहे तो आपल्याला रिकामा दिसतोय. खरे, गर्दी होऊ नये याच पार्श्वभूमीवरती वीकेंड लॉकडाऊन मुंबईकरांसाठी असणार आहे. अजित, धन्यवाद. मुंबईतली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. मुंबईनंतर जाऊया सातारला. साताऱ्यातून बातमी आहे, साताऱ्यात देखील कडक लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आजपासून साताऱ्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. कोरोना बाधितांची संख्या जिल्हाभरात वाढत चालली आणि त्याचमुळे आता लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलाय आणि हा लॉकडाऊन कडक लॉकडाऊन असणार आहे. आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत थेट साताऱ्यातून. किरण, कडक लॉकडाऊन म्हणजे कोणकोणत्या नियमांचं आता सातारकरांना पालन करावं लागणार आहे? स्वाती, गेल्या 15 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी झाला होता आणि त्यानंतर अनलॉकला सुरुवात झालेली होती. मात्र या 15 दिवसांमध्ये पुन्हा एकदा
सातारा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वाढलेला आहे. 8.98% जो आहे तो रेट आता वाढलेला आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुन्हा एकदा सातारामध्ये कडक लॉकडाऊन केलेलं आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील जी काही दुकानं असतात ते फक्त चालू राहणार आहेत. इतर सर्व दुकानं आहेत ते बंद राहणार आहेत. शाळा, कॉलेजेस किंवा क्लासेस आहेत हे मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. रात्रीची जी आहे ती संचारबंदी लागू करण्यात आलेलं आहे. रविवार आणि शनिवारी मात्र पूर्णपणे जो आहे तो जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे. लेवल 5 मधील जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यातून जे प्रवासी सातारामध्ये येणार आहेत त्यांना मात्र ई पास बंधनकारक असणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आता आज शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र साताऱ्यातली जर परिस्थिती पाहायला गेलं तर आज सकाळी भाजी मार्केट असेल किंवा रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोक अजूनही बाहेर फिरत आहेत. सध्या सातारामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नाही. कुठलीही कारवाई आता सध्या सुरू नाही. त्यामुळे लोक जे आहेत ते बिंदासमध्ये बाहेर फिरत आहेत. मात्र लॉकडाऊन आहे की नाही असाच एकंदरीत सवाल उपस्थित आपल्यासोबत साताऱ्यातल्या नागरिकांना कडक लॉकडाऊन आजपासून लागू झालाय हे याची कल्पनाच नाहीये का? तुमच्या आजूबाजूला काही सातारकर नागरिक दिसत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का? हा नक्की आता साताऱ्यातील काही व्यावसायिक आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते हे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सातारमध्ये लॉकडाऊन आहे मात्र लोक जे आहेत ते बाहेर बिंदासमध्ये फिरताना दिसत आहेत. म्हणजे लोकांना लॉकडाऊन आहे का नाही हे माहीत नाही का? काय परिस्थिती आहे काय सांगा? काल सातारा जिल्हाधिकारी यांनी जो लॉकडाऊनचा आदेश काढलेला आहे तो अद्याप जनतेपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळं जनता आज सकाळपासून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. सातारा जिल्हा प्रशासनानं लॉकडाऊन करताना जनतेला आणि सातारा जिल्ह्यातील जे काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांना विचारात घेऊन लॉकडाऊन टाकणं अपेक्षित असतं. परंतु सातारा जिल्हा प्रशासनाने याबाबतीत कोणत्याही प्रकारचा विचार न करता सदर लॉकडाऊन एकतर्फी टाकलेलं आहे असं माझं एक सामाजिक मत आहे. कारण यामध्ये कोणत्याही व्यापारी वर्गाचा किंवा ज्यांचे आज व्यवसाय गेले कित्येक दिवस झालं बंद आहेत, कित्येक वर्ष बंद आहेत, 1.5 वर्षापेक्षा जास्त बंद आहेत. आज त्यांना बँकिंगमधून वसुलीचे तगादे लावले जात आहेत आणि इतर जे रोजगार आहे ते खंडित झालेले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनानं याबाबतीत कोणताही विचार न करता एकतर्फी लॉकडाऊन करून फक्त अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु आज सातारा शहरामध्ये पाहिलं असता याबाबतीत कोणत्याही प्रकारची यंत्रणा राबवताना दिसून येत नाही. कारण की खरं लॉकडाऊन जर असेल तर त्या बाबतीत सुरक्षा व्यवस्थावर ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. पण आज कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त किंवा या बाबतीत नाहीये, बंदोबस्त नाहीये. मात्र आता लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सध्या साताऱ्यातली काय परिस्थिती आहे? लॉकडाऊन करणं गरजेचं होतं का? काय तुमचं काय? कोविड-19 कोरोना महामारीनं अख्ख्या देशाला विळख्यात संकटात घेतलेलं लोटलेलं आहे. खरं म्हटलं तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेली 2 वर्ष आपल्या सर्वांची वाया गेलेलीच आहेत. खरं आपण सर्वांनीच आपल्या सुरक्षितेची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं प्रशासन मदत करते की बाबा अत्यादेश काढते त्या पद्धतीनं आपली स्वतःची आपण काळजी नाही घेतली तर फार अडचणी येणार. काळजी तर घेतली पाहिजे. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत. त्या लॉकडाऊनचा काय परिणाम होतो व्यवसायावरती याच्यावरती आपण जाणून घेणार आहोत. लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. अचानक जे आहे ते लॉकडाऊन सांगितलेलं आहे. मात्र आता व्यवसायावरती काय परिणाम होतो तुमचा काय सांगा? पूर्ण व्यवसाय सुरू आता डाऊन झालेला. पूर्ण मार्केटमध्ये सगळे आता पूर्ण सगळ्या माणसांचे वांदे इथं झालेले सगळे आणि कुठलाही लॉकडाऊन आहे असं इथं वाटत नाहीये. सर्व माणसं इथं बिंदास सगळे फिरतात. कुठं पोलीस बंदोबस्त वगैरे असं काही प्रकार नाहीये. सर्व खुल्याम सगळे इथं असं चालू असतं सर काही. नक्कीच म्हणजे स्वाती लॉकडाऊन नक्की व्यावसायिकांसाठीच आहे का, दुकानदारांसाठीच आहे का? लोक जे आहेत ते बिंदासमध्ये बाहेर फिरत आहेत. त्यामुळे कुठेतरी साताऱ्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. यामध्ये प्रशासन जे आहे ते पूर्णपणे हतबल झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंय किरण, खरं तर व्यावसायिकांचं आणि बऱ्याच जणांचं ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं आर्थिक नुकसान होतंय. पण सध्या परिस्थिती आहे अशी आहे की निर्बंधांचं पालन हे आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर ते करावंच लागणार आहे. साताऱ्यातली अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्त किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि सातारकरांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी. तर प्रेक्षक हो, सातारा आणि मुंबई पाठोपाठ राज्यभरातल्या इतरही प्रमुख जिल्ह्यांचा कोरोना आणि कोरोना लॉकडाऊन संदर्भातला आढावा आपल्यापर्यंत असाच पोहोचवायचा आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे सांगली जिल्ह्यातून. सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. दररोज इथे 800 ते 900 रुग्ण आढळून येत आहेत आणि वाढत्या रुग्णसंख्येला कुठेतरी आळा घालण्यासाठी आता जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेत. मागील आठवड्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्यामुळे जिल्ह्यात 4थ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आलेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र या कडक निर्बंधांना व्यापारी आणि छोटे उद्योगधंदे करणाऱ्यांचा विरोध आहे. तर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्व व्यापाऱ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सांगलीत रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलाय. सांगलीमधून अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्याला सांगलीतली माहिती कळवतायत. आसिफ, व्यापाऱ्यांचा विरोध आहे मात्र कडक लॉकडाऊन तर लागू करण्यात आलाय. काय सध्याची परिस्थिती सांगलीतली? स्वाती, एकूणच बघितलं तरी सांगली जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट ह्या आता सध्या 7 ते 8 वर स्थिर आहे. परंतु काही व्यापाऱ्यांचा ह्या लॉकडाऊन निर्बंधाला 4थ्या स्तराच्या निर्बंधाला विरोध आहे. त्या संदर्भात आपल्यासमोर बोलण्यासाठी काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांची काय म्हणणं आहे. एकूणच सांगाल तुम्ही या निर्बंधाला तुमचा विरोध काय कारण? आमच्या आता गेली कित्येक दिवस दुकानं बंद आहेत. आसिफ, मी 2 मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते. एक महत्त्वाची बातमी येते. बंडातात्या कराडकरांना ज्या ठिकाणी स्थानबद्ध केले त्या ठिकाणाहून आमदार महेश लांडगे संवाद साधतायत. बघूयात. ते त्यांनी 50 म्हणजे जे पण वारकरी जाणार ते शासनाच्या नियमामध्ये पालन करून जातील. फक्त गावागावातले जे वारकरी ते येणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना आव्हान केलं का की आता पायी वारी काढणं गरजेचं नाहीये, कोरोनाची तिसरी लाट तोंडावरती येऊ नाही, आम्ही त्यांना सांगितलं, एवढंच सांगितलं की परंपरा टिकली पाहिजे. आम्ही त्याच्याबरोबर आहोत. परंपरेना आता ही एवढ्या वर्षाची म्हणजे फार मोठी परंपरा आहे, ती टिकली पाहिजे आणि ती पुढे चालली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. फक्त सुरक्षित अंतर जे काही नियम आहे, शासनाचे नियम पाळून आपल्याला ती वारी पूर्ण करायची. बंडातात्या पायी वारी काढण्यावरती ठाम आहे. बंडातात्या पायवारीवर त्यांचं मत असं आलंय की माझ्या सगळ्या बाकीच्या साधकांना नियमामध्ये हे करू द्या. जर मी रस्त्यावर आलो तर जर गर्दी होणार असेल तर मी गर्दी न व्हावी म्हणून मी माझी वारी पायी करण्याच्या ऐवजी मी गाडीतनं करतो, पण माझ्या साधकांना ती पूर्ण करू द्या. किती वारकरी? पण त्यांनी 10 म्हटलं होतं मगाशी, जे काही त्यांचे इथं. हो, त्यांचे 10च वारकरी असतील. 10 त्यांच्या संस्थेचे 10 का 15 वारकरी असतील ते नियमामध्ये करतील. तर ही प्रतिक्रिया बघितली आपण महेश लांडगे यांची. ते ज्या ठिकाणी बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केले त्या ठिकाणाहून बोलत होते. तर काही मोजक्या वारकऱ्यांना पायी वारी करू द्या, पायी वारी करू द्या अशी मागणी अजूनही आहे बंडातात्या कराडकर यांची. त्यामुळे आता प्रशासन दरबारी या संदर्भात काय निर्णय घेतला जातो आणि खरंच त्यांना मोजक्या वारकऱ्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार, बंडातात्या कराडकरांच्या म्हणण्यानुसार पायी वारीची परवानगी मिळते का हे बंडातात्या पायी वारी काढण्यावरती ठाम आहे. पण या सगळ्या याच्यातनं काय तोडगा निघालाय का हे जाणून घेणं महत्वाचं आहे. काय महेश लांडगे? बंडातात्यांनी हरिभक्तपरायण बंडातात्या यांनी अत्यंत चांगली आता सगळ्यांच्या म्हणजे शासनाला मदत करण्याची भूमिका घेतली. त्या भूमिकेमध्ये त्यांनी वारकऱ्यांनी शासनाच्या नियमाचं पालन करून सुरक्षित अंतर किंवा त्याचे सगळे नियम पाळून वारकऱ्यांनी ती त्यांची आपली दिंडी पूर्ण करावी, वारी पूर्ण करावी. जर बंडातात्या स्वतः जर चालणार असतील आणि त्याच्यामुळे जर गर्दी होणार असेल बंडातात्यांमुळे, तर ते म्हणतं की मी माझी पायी वारी बंद करतो, मी गाडीने जाईल. पण जी 700 वर्षाची परंपरा आहे ती गेल्या वर्षी तसंच झालं, यावर्षी तसं नको व्हायला. म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांची जी भावना आहे ती त्यांच्या डोळ्यात आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांनी अशी तयारी दाखवली की वारकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून आपली जी वारी आहे ती 10-15 जे काही त्यांची साधक आहेत त्यांनी दिंडीतले जे आहेत त्यांनी ती पूर्ण करावी. म्हणजे आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हो, समजवण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही कोण समजून सांगणार त्यांना? ते फार म्हणजे सांप्रदायिक क्षेत्रातलं एक आमचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला त्यांचा फार अभिमान आहे बंडातात्यांचा. ही परंपरा टिकावी अशी ज्याची त्यांची भूमिका आहे त्याची सगळ्या वारकऱ्यांची आमची तीच भूमिका आहे. बरं, ते असं काही म्हणलं की वारकरी बांधवांशी बोलतो आणि मी त्यांना सांगतो म्हणून माझा काय निर्णय? त्यांनी निर्णय घेतला. ते स्वतः सुद्धा बोलतील त्यांच्यावर. ते आता त्यांच्या रोजच्या रुटीननुसार नित्य नियम आहे ना, त्यांचा आंघोळ केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय ते काही
अन्न घेत नाही, त्यामुळे ते आंघोळ करायला गेले. म्हणजे ते त्यांच्या गाडीनेच जाणार आहेत हो पंढरपूर? हो हो. गाडीने पैदल नाही ते गाडीने जाणार. कार्यकर्ते तुम्ही सगळी मंडळी वारकरी नाही. तात्या काय म्हणले, तात्यांनी असे ठरवलं की जर मी चालल्यामुळं लोक जास्त समूहाने वाढणार आहेत, जास्त समूहाने वाढणार आहेत, तर मग मी गाडीत राहतो आणि लोकांना हे करू द्या. समूह वाढत असेल तर शासनाला जेणेकरून त्रास होणार नाही. तुर्तास तरी संयमाने आणि रामकृष्ण हरी म्हणूयात, असंच खरं तर या सगळ्या प्रसंगातनं पुढे वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, आळंदी. तर आपण पाहिलं, पायी वारीला परवानगी द्यावी अशीच इच्छा पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यांना ज्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलंय, संकल्प मंगल कार्यालय आळंदी पुणे इथला वडमुखवाडी रस्ता जो आहे चरोली इथला, या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. तर त्यांची पायीवारीची मागणी आहे. काही मोजक्याच वारकऱ्यांसोबत आम्हाला इतक्या वर्षांची परंपरा आहे ती अखंड ठेवू द्या, त्यामध्ये खंड पडू नये, हीच त्यांची खरं तर तळमळीची इच्छा आहे. त्यांची तळमळ आहे, ती तळमळ खरं तर सगळ्यांना दिसत आहे. काल देखील आपण पाहिलं, ज्यावेळेस माऊलींचा प्रस्थान सोहळा पार पडत होता तेव्हा अनेकांचे डोळे भरून आले होते, पाणावले होते. प्रत्येक वारकऱ्याची तीच इच्छा आहे आणि कुठेतरी खूप दुःख होतंय, वेदना होत आहेत की सलग दुसऱ्या वर्षी आपण पायीवारी जाऊ शकत नाहीयेत, आपल्या सावळ्या विठुरायाला भेटू शकत नाही आहोत प्रत्यक्ष जाऊन. पण आता सध्या रुग्णसंख्या वाढू शकते, तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यात डेल्टा प्लस नावाचा व्हेरियंट नवा आलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला वारकरी संप्रदाय त्याला कुठेतरी बाधा होऊ नये, हाच खरं तर हेतू, शुद्ध हेतू ठेवून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी निर्बंध लादण्यात आलेले आहेत. आणि वारकऱ्यांना निर्बंधांमध्येच बसने वारी पोहोचवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि सलग काल माऊलींचा प्रस्थान सोहळा पार पडला, परवा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, प्रस्थान सोहळा जो आहे तो देहूनगरीत पार पडला. आणि आता आपण पाहतोय की बसने ह्या पादुका ज्या आहेत त्या काही दिवसांनी पंढरीला नेल्या जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी आषाढी एकादशीला नागरिकांना त्याचं दर्शन काही निर्बंधांमध्ये घेता येईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी निर्बंधांमध्येच पायीवारी होत नाहीये आणि अशा पद्धतीनं प्रतिवारी करावी लागते, याचं दुःख वाटणं साहजिक आहे वारकऱ्यांना. पण निर्बंध आपल्याला पाळावे लागतील, प्रशासनाने ते आखून दिलेले आहेत आणि तेच निर्बंध या वारकऱ्यांना मान्य नाही आहेत. आणि बंडातात्या कराडकर पुन्हा एकदा असंच म्हणत आहेत की आम्हाला काही मोजक्या वारकऱ्यांना पायीवारीची परवानगी द्या, आम्ही सगळ्या नियमांचं पालन करतो आणि जर मी पायीवारीसाठी निघालो आणि माझ्यामुळे जर गर्दी होणार असेल तर मी गाडीतून प्रवास करतो, पण माझ्यासोबत येणाऱ्या काही मोजक्या वारकऱ्यांना तरी नियमांचं पालन करून अंतर ठेवून पायीवारीसाठी परवानगी द्यावी, ही त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे ज्या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केलंय त्या ठिकाणाहून. त्यामुळे आता काय होतं हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशासन काय निर्णय घेतं आणि खरं तर बंडातात्या कराडकरांना जर परवानगी दिली तर मग इतर वारकऱ्यांची देखील तशीच इच्छा आहे, त्यांचं म्हणणं काय होतं हे देखील बघावं लागेल. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. गोविंद, या घडीची काय अपडेट? स्वाती, खरं तर वारकऱ्यांचा संताप जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन, भजन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मोठा पोलीस फौजफाटा आहे, साधारण दोन्ही बाजूला 100 मीटर हे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. कोणालाही या परिसरामध्ये इकडे येऊ दिलं जात नाही. मात्र याच वेळी तात्या जे आहेत, बंडा तात्या, ते आपल्या प्रातपूजेसाठी पूजा अर्चना करण्यासाठी त्यांच्या आश्रमाच्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती मिळते. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना घेऊन गेलेले आहेत. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पोलिसांमध्ये अजूनही एकमत नाही की बंडा तात्यांना आपण स्थानबद्ध तर केलं, मात्र त्यांच्यावर नेमकी कोणत्या कलमाखाली किंवा कायद्यानुसार कारवाई करायची याबद्दल अजूनही पोलिसांकडनं माहिती दिली नाही. त्यामुळे हा संताप वाढला जातो आहे. कारण की वारकऱ्यांचं म्हणणं आहे की चूक काय आहे नेमकी ते तरी सांगा. वारीला शासनाने निर्बंध घातलेले आहेत हे मान्य आहे, परंतु एकल वारीला किंवा पायी वारी जर जाणार असेल तर त्यासाठी तर म्हणून तुम्ही आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही. आम्ही आधीही इशारा दिला होता, याचा अर्थ तुमची नोटीस किंवा समन्स न मिळाल्यामुळे आम्ही पायी वारी चालत निघालो होतो असं बंडातात्या समर्थकांचं म्हणणं आहे. आणि त्याच पद्धतीने बंडातात्यांनीही काल स्पष्ट केलं होतं की वारी जी आहे ती निघालेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. आता याचे पडसाद जे आहेत ते मात्र महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत. विदर्भातले जे वारकरी सेनेचे नेते आहेत, गणेश महाराज शेटे, त्यांना सुद्धा पोलिसांनी अटकाव केलेला आहे. त्यामुळे आता जी माहिती मिळते गावागावातून
जे भजन आंदोलन आहे ते करण्यासाठीच्या आव्हान वारकऱ्याकडनं केलं जाते, बंडातात्या समर्थकाकडनं, आणि त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे की या प्रकरणामध्ये कसा तोडगा काढायचा किंवा कारवाई कोणत्या कलमांतर्गत करायची. खरं. गोविंद, आपले सहकारी विशाल परदेशी देखील फोनवरून आपल्या सोबत आहेत. विशाल, आता पेच तर आहे, तर थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कोणत्या परिसरातून आहेत? आळंदीच्या की ज्या ठिकाणी स्थानबद्ध केले ते आपण बघूयात. काही वेळापूर्वीच त्यांनी महेश लांडगे यांची देखील आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवली. विशाल, आता पेच आहे पोलीस प्रशासनासमोर की कारवाई नेमकी काय करायची? बंडातात्या तर खरं तर आग्रही आहेत, ठाम आहेत की आम्हाला, त्यांनी कळकळीची विनंती केली आहे, आम्हाला एकलवारी करू द्या. नेमकं काय त्या ठिकाणी घडतंय? आपण महेश लांडगेंशी बोललो. महेश लांडगेंनी आपल्याला सांगितलं की त्यांनी बंडादादा कराडकर यांच्याशी जी चर्चा केली त्यातनं बंडादात्यांनी असं म्हटलं की जर मी पायीवारी करणार असेल आणि त्यातनं जर माझे समर्थक, त्यांची गर्दी होणार असेल तर मी गाडीने जाईल. माझ्या समर्थकांना म्हणजे माझ्या वारकरी बांधवांना तरी तुम्ही पायी जाऊ द्या, पायीवारी करू द्या, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. ते सगळे नियम पाळतील, म्हणजे माझी वारी माझी जबाबदारी, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पण काय वाटतंय वारकरी बांधवांना? आत्ताच बंडातात्यांना खरं तर त्यांना रोज आंघोळ केल्याशिवाय की आणि पुढे पूजा केल्याशिवाय ती कोणाशी संवाद साधत नाही, असं एकूण कारण पुढे करत त्यांना नेण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा मठामध्ये. बोलूयात त्यांचे सगळे समर्थक आपल्या बरोबर आहे. महाराज, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं हे आहे की सगळे नियम पाळून आम्ही जेव्हा वारीला जाऊ लागलो तरी सुद्धा ह्या शासनाचा दुजोरपणा आहे. आणि आज आम्ही आंदोलनाला बसलो आणि तात्यांना आम्हाला फसवून कुठं अज्ञातस्थळी नेलं हे आम्हाला कळालेलं नाही. आणि तात्याला सुद्धा ते सांगत नाहीत की आम्ही तात्याला नेमकं कुठं नेतोय, हा नेमका काय प्रकार आहे. काय मठात नेलेलं नाही, कुठंतरी अज्ञातस्थळी नेले. ते अज्ञातस्थळी कुठं नेलं हे प्रशासन आम्हाला सांगत नाही. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. काय माऊली, काय म्हणणं? बरोबर आहे, महाराज आता सांगितलेलं आहे. खरं तर 1 मिनिटापुरतं तात्यांना विचारायला पाहिजे होतं. तात्याने आम्हाला सांगितलं का मी व्यवस्थित आहे, मी अमक्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाचं नाव सांगितलं तर आम्ही इथून जायला तयार आहोत. तात्यांनी आम्हाला निरोप दिला पाहिजे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही इथेच बसून राहा? तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार. म्हणजे तात्या जाताना तुमच्याशी काही बोलले नाही, ती खंत आहे तुमची? तात्यांना डायरेक्ट गाडी बाहेर आली. तात्यांना आम्ही विनंती केली की 5 मिनिटं तात्या बोलायला तयार होते. काही तात्यांचं जे काय म्हणणं जे काय ठरलं होतं तात्या बोला आणि जा, कुठं जायचं तिकडे जा, पण सांगून जा. पण कुठं नेलंय आम्हाला कोणालाही सांगितलं नाही. डायरेक्ट संभ्रमात आहे सगळेजण. आणि जोपर्यंत आम्हाला कळत नाही तात्या कुठे, तोपर्यंत आम्ही कोणी इथून हलणार नाही. कोणी इथून हलणार नाही अशी भूमिका. आमची भूमिका काहीच नाही. तात्या काय बोलतात, तात्यांचा काय संदेश आहे तो मिळाला की 1 मिनिटात आम्ही इथून जायला तयार आहे. जोपर्यंत तात्या कुठे आहेत आणि नेमकं पोलिसांची काय भूमिका आहे हे समजल्याशिवाय इथला एकही वारकरी हलणार नाहीत. आता हे सगळं भजन सत्याग्रह चालू राहील. भजन सत्याग्रह, मला इथली पुढली दृश्य आपल्याला सगळ्यांना दाखवायची. आता हे सगळे बांधव जे आहेत ते न्याहारी करतायत खरं तर, पण थोड्यापूर्वी इथे भजन कीर्तन सुरू होतं. कारण सकाळपासून ही सगळी मंडळी जी आहे ती बंडातात्या कराडकर यांच्यासाठी म्हणून इथे थांबलेली आहे. पायीवारी जी आहे ती सकाळी 5 वाजता सुरू होणार होती, पण अर्थात बंडातात्यांना स्थानबद्ध करण्यात आल्या कारणाने पायीवारीची सुरुवात ती आज काही होऊ शकली नाही. आणखी काही बांधवांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, पुढे जाऊयात. न्याहारी करता का होईना ते काय मनोगत व्यक्त करताय आपण बघूयात. माऊलींना विचारू. माऊली, बोला, काय म्हणणं आहे? आपल्या बाकीच्या बांधवांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं पडलं या सगळ्याच्यामध्ये की तात्या आमच्याशी थोडं बोलले असते, त्यांनी सांगितलं असतं काय ठरलंय तर आम्ही निश्चिंत झालो असतो, आम्ही निघून गेलो असतो. तुम्हाला असं वाटतं की त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले? हो, सत्यता आहे. कारण जेव्हा बाहेर आले गाडीमधनं तेव्हा कोणाला बोलू दिलं नाही आणि कोणाशी चर्चा, कारण आम्ही इथंच बसलेलो आहे असंच. आता नाश्ता दिलाय काही मंडळीने म्हणून नाश्ता करतो आहे, असंच बसलेलो आहोत. जोपर्यंत तात्यांची न्यूज येत नाही की आम्ही इथं आहोत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीयेत. असंच भजन या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यामुळे आता नाश्ता पण केलेला आहे, मग कितीही वाजले तरी आता अडचण नाही. अच्छा, तर त्यांचे समर्थक त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपण बघतोय. त्यांच्या समर्थकांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं की तात्यांना मठामध्ये नेण्यात आलेलं नाहीये, त्यांना कुठेतरी अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं आहे. जोपर्यंत तात्या आमच्याशी बोलत नाहीत, जोपर्यंत ते आम्हाला सांगत नाहीत की नेमकं काय ठरलंय, ते जाणार आहेत का, पायीवारी निघणार आहे का, की आम्ही पायीवारीने पुढे जायचंय, त्या संदर्भात काही परवानगी देण्यात आलेली आहे का, तात्या जे सांगतील तो शब्द अंतिम असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं. पण तुर्तास तरी संकल्प गार्डनच्या बाहेर आपण बघतोय की हे आंदोलन इथे सुरू असताना पोलीस त्यांचं कर्तव्य बजावतात. शेवटी सूचना आहेत आणि त्यांना इथे बंदोबस्तासाठी म्हणून थांबवण्यात आलेलं आहे. चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर इतरही त्यांचे समर्थक जे आहेत ते अस्वस्थ आहेत.
की केव्हा तात्यांशी संवाद साधला जातोय आणि केव्हा तात्या आपल्याला पुढे काय करायचं ते खरंय, सांगतात. अगदी. त्यामुळे आता हो बंडातात्या कराडकर यांचा या वारकऱ्यांशी संवाद होतो का, कारण त्यातूनच आता ह्या सगळ्या गोष्टी सुटतील असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यावरून तरी. त्यामुळे काय होतं आमच्यापर्यंत असंच पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. जाता जाता आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आवाहन, आणि ते म्हणजे मास्क लावा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्या घेऊन लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत येतोय. बघत राहा न्यूज 18 लोकमत.